मित्रांनो, आत्ताच योगावरून आलो. तुम्ही बाकीच्या सगळ्या आपल्या चॅनलवर आपण योगा लाईव्हच असतो. पण मला बऱ्याच म्हणजे ज्या महिला येतात किंवा पुरुष मंडळी असतात, शरीराला मनावरच घेत नाही तो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते म्हणजे गंभीर व्हायलाच तयार नाहीत. म्हणजे एखादा आजार झाल्यानंतर तुम्ही कधी सिरियस होणार? योगाला सुद्धा येतात. मला प्रश्न पडतो, प्रामाणिकपणे 1 ते 1.25 तास, दीड तासापर्यंत कंटिन्यू आपण बोलून प्रत्येक आसन व्यवस्थित व्हावं किंवा शरीराला प्रत्येक स्नायूंना, अवयवांना ताण पडला पाहिजे. तुमचं शरीर ऍक्टिव्ह झालं पाहिजे. प्राणायाममध्ये सुद्धा तुमचा श्वास किंवा तुमच्या हृदयाच्या आसपासची सगळी स्नायू एकदम मजबूत दणकट झाली पाहिजेत. यासाठी शरीर कसं निरोगी ठेवता येईल याचा पूर्ण प्रयत्न एक योग शिक्षक म्हणून माझा असतो आणि मी त्या पद्धतीनं घेण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. लोकांना आवड पण असते, परंतु वेळ पाळत नाही तो. म्हणजे आज आले, उद्या येत नाहीत, परवा येतात, नंतर 4 दिवस दांड्या मारतात. म्हणजे तुम्हाला म्हणजे आपण जितकी चांगली सेवा देतो, आपण जितकं प्रामाणिकपणे शिकवण्याचा प्रयत्न करतो, लोकांची इच्छा का नसते? तुम्ही कधीच गंभीर होणार नाहीत का? बघा, योगा काही लोक हे काहीतरी आजार आहेत म्हणून जॉईन करतात. काही जणांना कुठला तरी त्रास होत असतो. मग कुठल्या गुडघ्यादुखीचा असेल, कुणाच्या कंबर दुखीचा असेल किंवा मणक्याचा त्रास असेल, पाठदुखीचा असेल, मानेचा त्रास असेल, खांद्याचा त्रास असेल किंवा अस्वस्थ वाटतं बऱ्याच जणांना. काहीतरी कारण असतं म्हणून ते जॉईन होतात. बऱ्याच जणांना पोटाचे विकार असतात. पचनक्रिया व्यवस्थित होत नाही किंवा पोटात काहीतरी गडबड असते. पित्ताचा बऱ्याच जणांना त्रास असतो. मग हे सगळं तुम्हाला फक्त स्वतःसाठी दिवसभरातला 1-1.5 तास फक्त द्यायचा आहे स्वतःसाठी. 1.5 तास पण नाहीये. बरं, मी प्रत्यक्ष आपण घेतो. मीच काय, जेवढे योगा वर्ग घेतात तेवढे तेवढा वेळ तुम्हाला प्रत्येक आसन हे आदर्श आसन आलं पाहिजे यासाठी प्रयत्नशील असतात. वेळच द्यायला तयार नाही. म्हणजे तुम्ही असं काय म्हणजे देश चालवता, राज्य चालवता की तुमच्याकडे वेळ नाही? अहो, राजकारण करणारी सुद्धा किंवा जी सारखी फिरणारी माणसं सुद्धा स्वतः प्रचंड अपडेट असतात. पहाटे 5 वाजता उठतात. 1 तास ते स्वतःला देतात. ते महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असेल. आणि तुमचं काय? रात्री फक्त कुठं बाहेर कामाला गेलं, दुसऱ्या दिवशी योगा बुडवायचा किंवा कुठं फिरायला गेलं, दुसऱ्या दिवशी योगा बुडवायचा. फारच रात्री डोकं दुखत होतं म्हणून योगा दुसऱ्या दिवशी बुडवायचा. सकाळी तुम्ही 5 वाजता उठू शकत नाही, 5:30 पर्यंत तयार होऊ शकत नाही. मी म्हणतो तुम्ही कितीही जागा हो, सकाळी तुम्हाला सवय झाली पाहिजे. बरं, आपल्या हातात मोबाईल असतो, तो त्याला अलार्म लावल्यानंतर तो उठवतो ना तुम्हाला. आळस हा सोडून दिला पाहिजे आणि स्वतःची काळजी खरं लक्षात घ्या. म्हणजे माझा त्याच्यात शून्य नाही, शून्यपेक्षा शून्य स्वार्थ आहे. काय स्वार्थ आहे माझा? पण जर तुम्ही निरोगी असाल, तुमच्यामुळं अजून 1-2 लोक योगाला जॉईन होतील. बर, तुमच्यासाठी ऑनलाईन सुद्धा मी याच आपल्या युट्यूबच्या माध्यमातून म्हणजे सुप्रभात योगा असेल किंवा शिवाजी व्लॉग असेल, याच्यावरून आपला योगा लाईव्ह असतो. बर, तुम्हाला काय पैसे मागतोय का? नाही. खास करून ज्येष्ठांसाठी तर ही लिंक घरामध्ये टीव्हीला कनेक्ट करून तुम्ही ती जर चालू ठेवली किंवा जुने पण पाहत चला, फक्त लावायचं. 1 तासभर मी तुमचा घामच निघेल इतकं तुम्हाला मी म्हणजे एकदम अपडेट ठेवतो आणि सहज दुर्लक्ष करतात. म्हणजे मला तर कित्येक जण असे आहेत की महिना 15 दिवस येतात, नंतर 2-4 महिने गायब असतात. म्हणजे तुम्हाला काही झाल्यानंतरच तुम्ही त्याला लक्ष देणार आहात का? मी मगाशी सांगत होतो, काही जण आजारामुळं किंवा काही जण त्रासामुळं योगा जॉईन करतात. तर काही जण आपण एकदम चवळीच्या शेंगासारखं एकदम सरळ राहिलं पाहिजे, वजन वाढलं नाही पाहिजे. काही जण वजन कमी करायला येतात.
बर, तुमचं काहीही असू द्या, मी डॉक्टर नाहीये, मी एक साधा योगा शिक्षक आहे. परंतु माझं असं मत आहे, आपण जी काही आसनं करतो, कमीत कमी आपली नाही म्हणले तरी 40-50 आसनांपर्यंत आपण जातो. कमी वेळाची घेतो पण जास्त घेतो. मग समजा काही कमी अधिक होईल, परंतु एवढी आसनं घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही जर म्हणजे समाधानी नसाल आणि असले तर तुम्ही गायब असता, याला काहीच अर्थ नाही. पण ज्यावेळेस तुमच्या टाच दुखत असेल, तुम्हाला आठवण येते, मग गोळ्या औषध खाता. गुडघेदुखी असेल, तुम्हाला लगेच काहीतरी अपेक्षित असतं. कंबरदुखी असले की लगेच तुम्ही हे करता. दिवसभर फिरणारा असेल तर पाठीच्या मणक्याचे त्रास असतात. बसून असतात त्यांना मूळव्याधापासून पाठीच्या मणक्याचे पण त्रास असतात. बरं, आपण काय करतो? आपण एक सुद्धा गोळी खाऊ नका म्हणतो. तुम्ही नाही, तुम्ही गोळ्या औषधांवर पैसे घालवण्यापेक्षा योगा जॉईन करा. जाऊ द्या तिथं 200-500 हजार रुपये. बरं, एवढे पैसे तुम्ही स्वतःसाठी खर्च नाही करू शकत. आपण मित्र जर कुठं हॉटेलमध्ये बसलो, साधा 5-10 जण चहा जरी पिलो किंवा ज्यूस पिलो, तरी ते महिन्याचे योगाचे पैसे ते एका बिलामध्ये जातात हो. साधी कॉफी जरी पिले सगळे मिळून तरी पैसे. म्हणजे मला काय म्हणायचंय, किंवा एखाद्या दिवशी नाश्ता केला, एका दिवसाचा नाश्ता तुम्ही महिनाभराचा योगा त्याच्यामध्ये करताना. पैशाचा पण विषय बाजूला ठेवा, तुम्हाला सगळं मोबाईलवर एका क्लिकवर आहे ना. का दांडी मारतात किंवा का योगाकडे लक्ष देत नाही किंवा का गंभीर नाही, मला हा याचा इतका प्रश्न पडलाय की मी तुम्हाला शब्दात सुद्धा व्यक्त करू शकत नाही. मी आताच योगा वर्ग, तुम्ही पाहिलंच, लाईव्ह होतो, घसा तालून बोलत असतो. तुमच्या कानापर्यंत व्यवस्थित शब्द पडावा या हिशोबाने कृती आपण करत असतो. बरेच जण आहेत आता आमच्या योगा वर्गामध्ये, ज्यांची म्हणजे काही वयस्कर आजी येत होत्या, प्रचंड गुडघ्याचे त्रास होते. आता एकदम छानपैकी चालतात. चालताना असं हलत डुलत चालायचे, म्हणजे इकडं इकडं पाय टाकला की असं असं. आता व्यवस्थित चालायला लागल्या. काय दिलंय त्यांनी? काहीच नाही. पण सातत्य पाळल्यानंतर, बरं इथं वयाची अट नाही, लहान मुलं पण जॉईन करू शकतात. योगा हा तुमच्यासाठी आहे. सकाळचा थोडा वेळ स्वतःसाठी द्या. विनाकारण आळस हा दूर सोडा. कंटाळा करू नका. नवरा बायको असेल तर दोघंही जात जा. आई वडील असेल तर त्यांना जॉईन करायला लावा. घरात आता प्रत्येकाच्या स्मार्ट टीव्ही आहेत. जर तुम्हाला घरात बसून करायचं असेल, ठीक आहे, व्हॉल्यूम थोडा कमी ठेवा. माझा आवाज समजा जास्त असेल तर घरातली लहान मुलं उठतील किंवा अजून कुणाचा लावा. परंतु एकाग्र चित्तेने स्वतः, आणि सगळी असणं, तुमच्या पायाच्या बोटापासून डोक्यापर्यंत प्रत्येक व्यायाम तासाभरात होतो. आज काही 1-2 मागं पुढं झाली तर उद्या अजून 1-2 जास्त होतात. वेगळी आसनं घेतली जातात. तुम्हाला तेच तेच वाटेल. प्राथमिक हालचाली ह्या सगळीकडे सारख्याच असतात. सूर्यनमस्कार सारखे, थोडेफार बदल असतात. मला सांगा, सूर्यनमस्कार सारखा योगा मधला दुसरा प्रकारच भारी नाहीये. संपूर्ण शरीर, बऱ्याच जणांना म्हणजे शरीर आकडून वयोमानानुसार जर वय वाढत असेल तर शरीर ताठर होऊन जातं, वळत नाही. साधं पुढं वाकायचं म्हणलं तरी प्रॉब्लेम होतो, मागं वाकायचं म्हणल्यावर तर अजून जास्त प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळं स्वतःसाठी थोडी काहीतरी आपण केलं पाहिजे. आणि बरीच लोक अशी आहेत, म्हणजे इतर जाता म्हणून आपण गेलं पाहिजे, अशा माणसाचं मी फार कौतुक करतो. कारण काहीतरी करून एकत्र होतात. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय मिळतं माहिती का? नवीन लोकांमध्ये तुम्ही जाता, नवीन वेगळी लोक तुम्हाला भेटतात, आणि जो काही दररोज आपला ताणतणाव असतो, सगळ्यात महत्वाचा सुंदर जर काय असेल योगामध्ये, या डोक्यावर जो ताणतणाव असतो ना, तो एकदम रिलॅक्स होतो. तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकता ज्यावेळेस तुम्ही शांत निवांत असता, समाधानी असता मानसिक दृष्ट्या. मानसिक समाधानासाठी तरी जा. शेवटचं सांगतो, राहिला प्राणायामचा मुद्दा. बऱ्याच जणांना आता हार्ट अटॅकचं काय सांगायचं, श्वसनाचे विकार काय सांगायचे. बऱ्याच महिला भगिनींना
जसे पिरियड्सचे त्रास असतात तसे थायरॉइडचा सुद्धा त्रास असतो. वेगळे वेगळे विकार जडतात. पोटापासून कुठलाही आजार सुरू होतो. मग त्याच्यावर मातच करायची नाही का आपण? प्राणायाम जर तुम्ही चांगला केला, तुम्ही दम्यापासून लांब जाऊ शकता. दमा निघून जाईल तुमचा. अनुलोम विलोम असेल, चंद्रनाडी सूर्यनाडी प्राणायाम असेल, कपालभाती असेल, भस्त्रिका असेल, हे करणं गरजेचं आहे. हे जर नाही केलं तर मग उपयोग काय? भ्रामरी प्राणायाम करा. संपूर्ण मनावर आणि श्वासावर जर नियंत्रण असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने निरोगी राहू शकता. मला एवढं सांगायचंय की वेळ तुमच्यासाठी, तुम्ही वेळेसाठी नाहीये, लक्षात ठेवा. शरीर तुमच्यासाठी एकदाच जीवन आलेलं आणि इतकं सुंदर जगायचं. आतापर्यंत तुम्ही कसे जगलात? तुमचं काही कुणी काउंटिंग केलंय का? नाही. पण इथून पुढे जर तुम्ही चांगली जगलात तर तुम्ही आनंदी पुढचं आयुष्य जगू शकता. मी पुढच्या गोष्टीसाठी सांगतोय. तुम्ही म्हणाल मला काहीच नाही, काहीच गरज नाही. नाही दादा, तसं नाही. तुम्ही काहीच करत नाही म्हणून आता नाही जाणवत, नंतर उद्भवल्यानंतर काय करायचं ना. आणि खास करून योगाला महिलाच वर्ग जास्त असतो, पण ते सातत्य ठेवत नाही. त्याने सातत्य ठेवणं अपेक्षित आहे. तुमच्यासाठी सगळं आहे आणि त्याचा जर फायदा तुम्हाला घेता येत नसेल तर आता ही तुमची चूक आहे. कारण 100 आहे. काम मला पण असतात, काम तुम्हाला पण आहेत, जगातल्या प्रत्येकाला काम आहेत. पण ते सगळे करून आपला वेळ आपल्यासाठी देणं म्हणजे स्वतःकडे लक्ष देणं आहे. तेवढं बघा जमलं तर. बाकी तुम्हाला सांगण्या एवढा मी मोठा नाही, पण तुम्हाला कळणारच नाही, त्यामुळं सांगावं लागतं. मस्त राहा, आनंदी राहा आणि योगाला जॉईन व्हा. धन्यवाद. कुठल्याही करा, कुणाच्याही योगा वर्गाशी कनेक्ट व्हा, पण झालं पाहिजे. नाहीतर संतोष शिंदे आहेच, आपला सुप्रभात आहेच आणि घरातल्यांना ऑनलाईन जॉईन करा. धन्यवाद. सुप्रभात.